मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनी पौर्णिमाला सांगत असते की हे आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स आणि याला किंमत तुझ्या एका सहीने येणार आहे. अगं, तू जेव्हा माप ओलांडून या घरात आली होतीस ना, तेव्हा मला माहितीसुद्धा नव्हतं की हे काम तू करशील म्हणून. तू स्वतःचंच नाही तर माझं आणि अभिजितचं सुद्धा आयुष्य आता बदलून टाकलं आहेस. आता हे पेपर्स घे आणि आपलं महत्त्वाचं काम करून टाक. एक सही आणि करोडोंची मालमत्ता. तेव्हा पौर्णिमा लगेच ते पेपर्स घेते आणि त्यावर भूमीची खोटी सही करून टाकते. ते पाहून रागिनी खूपच खुश होते. तर दुसरीकडे रागिनीच्या गुंडाने रघुकाकाच्या डोक्यामध्ये काठीने वार केलेला असतो. त्यामुळे रघुकाकांच्या डोक्यातून खूप रक्तस्राव होत असतो. त्यांना नीट बोलताही येत नसतं. तर भूमी विचारते, रघुकाका तुम्हाला नक्की काय सांगायचं होतं? त्यावर रघुकाका भूमीला सांगतात की मालकीनबाई, मी तुमच्यासाठी आकाशबाबांच्या वडिलांचं मृत्यूपत्र डायनिंग टेबलच्या चादरखाली ठेवलं आहे. तेव्हा ते ऐकून भूमीला मोठा धक्काच बसतो. तिला आठवतं की आजच नोकराने चादर वगैरे सगळं काही बाहेर काढलं, परंतु तिथे तर काहीच नव्हतं. तेव्हा ती रघुकाकांना देखील सांगते की काका तिथे काहीच नव्हतं, पण आता ते महत्त्वाचं नाही. चला, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, कारण खूप रक्तस्राव होत आहे. तेव्हा रघुकाका नकार देत म्हणतात की मालकीनबाई, तुम्ही अगोदर ते मृत्यूपत्र शोधून काढा, कारण आकाशबाबांच्या जीवाला धोका आहे. तर भूमी धक्क्यानेच विचारते, काय? तर रघुकाका म्हणत असतात, मालकीनबाई तुम्ही माझी काळजी करू नका, आपल्या आकाशबाबांना वाचवा. आणि असं म्हणतच रघुकाका आता बेशुद्ध होतात. तर भूमी आणखीनच घाबरते. तर इकडे रागिनी म्हणत असते की इतकी वर्ष मी या दिवसाची वाट पाहत होते, पण आज फायनली ही सगळी प्रॉपर्टी माझी झाली. म्हणून रागिनी आनंदाने वेडी झालेली असते. ती म्हणते की एखादी बावळट मुलगी मी सांगेल तशी सही करेल म्हणून भूमीला मी या घरात आणलं होतं, पण ती अतिशहाणीच निघाली. पण जाऊ देत, तिचा नाही तुझा तर उपयोग झाला ना, हे काम तर झालं. आता दुसरं महत्त्वाचं काम, ते म्हणजे जगन्नाथ दादाचं मृत्यूपत्र शोधून काढायचं. आता सर्वजण घरी येण्याच्या आतमध्ये आपण दोघीजणी मिळून हे काम करून टाकूयात. कारण आजी देवळामध्ये गेलेल्या असतात. आकाश, अथर्व आणि मधू शॉपिंगसाठी, तर भूमी रघुकाकांना भेटण्यासाठी गेलेली असते. रागिनी पौर्णिमाला सांगते की तू किचनमध्ये शोध आणि मी आकाशच्या रूममध्ये. तिथे जर आपल्याला काही सापडलं नाही तर आपण दोघीजणी मिळून हॉलमध्ये शोधूयात. परंतु आज ती भूमी घरी येण्याच्या अगोदर आपल्याला जगन्नाथ दादाचं मृत्यूपत्र काहीही करून शोधून काढायलाच हवं. इकडे भूमी घाबरतच प्रशांतला फोन करते आणि रघुकाकांसाठी एक ॲम्ब्युलन्स बोलावून घेते. ती रघुकाकांना उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते. तर इकडे पौर्णिमा आणि रागिनीला किचनमध्ये व आकाशच्या रूममध्ये काही एक सापडत नाही. त्यामुळे आता दोघीही हॉलमध्ये शोधत असतात. त्याच वेळेला रागिनीला त्या गुंडाचा फोन येतो. तो सांगतो की रघु वाचला आणि ते ऐकून रागिनीच्या पायाखालची जमीनच हादरते. ती चिडूनच विचारते की असा कसा वाचला? त्यावर तो गुंड सांगतो, मी त्या रघुला कायमचं संपवणारच होतो, पण अचानक तिथे एक बाई आली आणि रघुला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तेव्हा रागिनी विचारते, कोण बाई? तेव्हा तो गुंड सांगतो की जरा तरुण बाई होती, मोकळे केस आणि चांगल्या घरातली दिसत होती. तर रागिनी चिडूनच फोन कट करते आणि ती बाई म्हणजे नक्की भूमीच असणार असं म्हणते. पौर्णिमा विचारते, आई काय झालं? रागिनी सांगत असते की त्या रघुच्या आयुष्याची दोरी बघ ना, किती बळकट आहे. तो पुन्हा एकदा आपल्या तावडीतून वाचला, कारण ती भूमी ॲम्ब्युलन्स बोलावून रघुला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गेली. आता त्या रघुने तोंड उघडायच्या आत आपल्याला ते मृत्यूपत्र शोधायला हवं, कारण रघुने जर भूमीला त्याबद्दल सांगितलं ना, तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. म्हणून आता दोघीही पुन्हा ते मृत्यूपत्र शोधू लागतात. तर इकडे भूमी घरी सुद्धा आलेली असते. तेव्हा प्रशांतचा तिला कॉल येतो. तर भूमी सांगते, जर सिटी हॉस्पिटलमध्ये जागा अवेलेबल नसेल ना, तर रघुकाकांना तू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट कर आणि याबद्दल तू कुणालाही काही सांगू नकोस. तेव्हा भूमीला सारखे रघुकाकांचेच बोलणे आठवत असतात की मालकीनबाई, आकाशबाबांच्या जीवाला धोका आहे, तुम्ही ते मृत्यूपत्र शोधून काढा. भूमी खूप रडत असते आणि ते मृत्यूपत्र डायनिंग टेबलच्या इथे शोधू लागते. तेव्हा भूमी लगेच आई योगेश्वरी समोर प्रार्थना करत म्हणते की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, मी रघुकाकांवर संशय घेतला. आई योगेश्वरी, तुझी कृपा असू देत ग, मला तुझी साथ, तुझी हिंमत हवी आहे, कारण माझ्या आकाशच्या जीवाला धोका आहे, त्याला वाचव. म्हणून आता भूमी हात जोडत खूप रडत असते. आणि मित्रांनो, त्याच वेळेला खूप मोठा चमत्कार होतो. भूमी तेथून उठणार तर तिला पायऱ्यांखाली आकाशच्या बाबांच्या मृत्यूपत्राची ती फाईल सापडते. भूमी खूपच खुश होते आणि देवी आईचे आभार मानू लागते.
त्यानंतर ती फाईल घेऊन भूमी पळतच तिच्या रूममध्ये येत असते. दरवाजा लावणार त्याच वेळेला आकाश तिथे येतो. तो भूमीला म्हणत असतो की आम्ही आज जिकडे गेलो होतो ना तिकडे खूप मजा केली. मला तुला सगळं काही सांगायचं आहे. तर भूमी म्हणते आकाश मला आता खूप कामं आहेत, तू नंतर सांग ना. परंतु आकाश मात्र ऐकायला तयार नसतो. तर भूमी म्हणते ठीक आहे आकाश, तू सगळ्या गमती तुझ्या टुटूला सांग, मी खुर्चीवर बसून तुझं ऐकते. आकाश होकार देत आता टुटूला सगळ्या गमती सांगत असतो. त्यानंतर इकडे भूमी खुर्चीवर बसते आणि आकाशच्या बाबांचं मृत्यूपत्र वाचू लागते. तेव्हा बाबांनी त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, जर 26 वर्षाच्या आतमध्ये माझ्या आकाशचं लग्न झालं तर त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या बायकोच्या नावावर होणार. तेव्हा ते ऐकून तर भूमीला मोठा धक्काच बसतो. ती विचार करते आकाशचा 26वा वाढदिवस तर अजून यायचा आहे, म्हणजे या क्षणाला आत्ता महाजनांच्या सर्व प्रॉपर्टीची मालकीण मी आहे. पण आकाशच्या बाबांनी हे सगळं का केलं असेल, ते पण आकाशच्या लग्नाच्या इतक्या आधी हे रघु काकांना माहिती असेल का? किंवा रागिनी आत्या नाही तर आजीला नक्कीच माहिती असेल, पण हे सगळं त्यांनी माझ्यापासून का लपवून ठेवलं? असे अनेक प्रश्न आता भूमीला पडलेले असतात. ती म्हणते अगोदर या मृत्यूपत्राबद्दल मी रागिनी आत्याशी बोलते आणि मग नंतर घरातील सर्वांना सांगते. म्हणून आता भूमी ते मृत्यूपत्र एका फाईल खाली ठेवते आणि रागिनीच्या रूममध्ये जाते. परंतु रागिनी तिच्या रूममध्ये नसते आणि देवकृपेने टेबलवर ठेवलेल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सकडे भूमीचं लक्ष जातं. ती ते पेपर्स हातामध्ये घेते तर भूमीच्या पायाखालची जमीनच हादरते. ती विचार करते की महाजनांची सगळी प्रॉपर्टी आत्याच्या नावावर केल्याचे पेपर्स आणि प्रत्येक पेपरवर माझी सही. पण हे पेपर्स तर मी या अगोदर कधी पाहिले सुद्धा नाही आणि या सह्यासुद्धा माझ्या नाही आहेत. मग हे सगळं कुठून आलं असेल? माझ्या सह्या कोणी केल्या असतील? आता फाईल आत्याच्या रूममध्ये, म्हणजे हे सगळं रागिनी आत्याने तर केलं नसेल ना. म्हणून आता भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणते की हे सगळं किती भयंकर आहे, काय चालू आहे मला तर काही कळेना झालं. इतकी वर्ष आकाशला कोणीतरी चुकीच्या गोळ्या देत होतं. तो धक्का मी पचवत नाही, त्यातच हा दुसरा धक्का. काहीही करून मला आत्याशी बोलायलाच हवं. त्याच वेळेला रागिनी आणि पौर्णिमा तिथे येतात. रागिनी नाटक करत विचारते भूमी काय झालं, तू इतकी टेन्शनमध्ये का दिसत आहेस? तर भूमी सांगते आत्या माझं तुमच्याकडे एक काम होतं, तेच सांगायला मी इथे आले होते. पण तेवढ्यातच टेबलवर मला ही फाईल सापडली. तेव्हा रागिनी ती फाईल हातामध्ये घेत म्हणते तुला एवढं का टेन्शन आलं? आणि खाली पेपर्स पाहते तर रागिनीला सुद्धा मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमीला पौर्णिमाच्या रूममध्ये सह्या केलेले खूप सारे पेपर्स सापडतात. तेव्हा ती सनकन पौर्णिमाच्या कानाखाली मारत विचारते हे सगळं तूच केलंस ना? रागिनी सुद्धा सगळे काही आरोप पौर्णिमावर लावते. मित्रांनो, मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.